हे आतमध्ये आल्यानंतर एंट्रन्स आहे. मी याचा बाहेरून शॉट पण तुम्हाला देईल. हे एवढं भव्य दालन आणि भव्य एंट्रन्स आहे. इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या तोफा आहेत आणि या देवगिरी किल्ल्यावरती एक तुम्हाला युनिक गोष्ट दाखवतो. इथे एक तोफ आहे आणि त्या तोफेच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे आपण म्हणतो ना देवगिरीवर आपलं काय अस्तित्व आहे मराठ्यांचं वगैरे. तर हे तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर राजदरबार वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप युनिक वाटलं, खूप भारी आहे आणि आपला म्हणून पाहायला यायचं कारण महाराष्ट्रामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर खूप म्हणजे असा हा अजिंक्य ऐतिहासिक किल्ला आहे, की ज्या किल्ल्याची इत्थंभूत माहिती देणंही एका व्हिडिओमध्ये अशक्य वाटतं. कारण आजही याचं रॉक कन्स्ट्रक्शन जे आहे, तर ते तेवढं सॉलिड आहे. जवळ हे यादवकालीन पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता, ही एक तोफ आहे, जिला मी स्पर्श करतोय. हे म्हणजे अनकाउंटेबल गोष्ट आहे, की स्पर्श करणं वगैरे. पण त्या तोफेला स्पर्श करतोय. आणि अशाच तोफा या किल्ल्याला अजिंक्य ठेवतात. उगीचच या किल्ल्याला अजिंक्य किल्ला असं म्हटलं जात नाही. ही भक्कम तटबंदी आजही जशाच तशी आहे. जी तटबंदी आजही आपल्याला सांगते, की या ऐतिहासिक वास्तूची म्हणजे किती महत्त्वाची ही तटबंदी होती तर. ही जी तोफ आहे यात पूर्ण माणूस बसू शकतो. तुम्ही पाहू शकतात किती म्हणजे प्रदीर्घ आकाराने मोठी आहे तर. आणि इथे जंजिरा किल्ला किंवा वेगवेगळ्या किल्ल्याचे इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या तोफेच्या पाठीमागे इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या सगळ्या किल्ल्यांमधनं हा एक किल्ला आणि जंजिरा किल्ला हे 2 किल्ले अजिंक्य आहेत आणि त्याचबरोबर श्रीमान रायगड. ऑब्व्हियसली रायगड हा फक्त फितुरीनंच काबीज केला जाऊ शकतो. अन्यथा रायगड काबीज होणं हे शक्य नाही. इथे बघू शकता द्वारपालाच्या जागेवरती हत्ती दिसतील. प्रशस्त असे हत्ती आहेत. अंबारी सोबत आहेत आणि त्यावरती अंबारीवरती कुणीतरी बसलेलं देखील म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते आज कालांतराने कालबाह्य झालेली गोष्ट आहे. त्याचबरोबर हे बुरुज आणि याचं हे आढळपण आणि या दरवाजाचा प्रशस्तपणा हे खरंच खूप वेगळं भाष्य करणारं आहे किंवा वेगळं दिसणारं आहे. आपण या दालनातनं आतमध्ये जातोय. हा दरवाजा बघा. त्या काळात या दरवाजाला बनवण्यासाठी आय थिंक किती मोठं मॅन पॉवर लागलं असेल आणि किती मोठं लाकूड वगैरे लागलं असेल. चला. आणि हे आहे ती प्रशस्त इमारत. म्हणजे आपण बुरुज पण म्हणू शकतो याला. पण हा बुरुज जो आहे, तो एवढा अवाढव्य आहे, की अ, 30 ते 35-40 फुटापर्यंतचा किंवा 40 फुटाच्या जवळपासचा हा बुरुज असू शकतो. म्हणजे तुम्ही विचार करा 40 फूट बांधकाम वरती आहे आणि एवढं अवाढव्य. इथे तर गॅलरी पण आहे. 40 हे तर 50-60 फूट वाटतंय आणि त्याच्यात गॅलरी पण आहे. म्हणजे किती प्रशस्त असं बांधकाम आहे. इथे चौकी असावी. इथे त्यावेळेस चौकी किंवा पहारेकरी असतील. तुम्ही बघू शकतात. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पहिला किल्ला असा अनुभवतोय, जो की मला एवढा भक्कम आणि प्रशस्त आजही तेवढा वाटतो. इथे ही खरी चौकी असेल. इथे द्वारपाल वगैरे बसलेले असतील त्यावेळेस आणि हे लोकं त्यावेळेस एंट्री करत असतील. कोण आतमध्ये येतंय, कोण बाहेर जातंय. मी तुम्हाला या साईडचं एक जागा दाखवतोय आणि हा दाखवण्याचा प्रयत्न आहे, की एक छोटासा बोगदा आहे. या किल्ल्यावरती आता किती भूलभुलैया आहेत, हे सांगणं आणि म्हणणं खूप कठीण आहे, कारण मोजणं खूप कठीण आहे. हे बघू शकता इकडनं एक गॅलरी आहे. ॲक्चुअली या गॅलरीमधनं डायरेक्ट बाहेर लक्ष दिलं जात असेल. ही तटबंदी जी बघतायत, म्हणजे याच्या पल्ल्याड लक्ष दिलं जात असेल. तर ही ती गॅलरी आहे, प्रशस्त अशी गॅलरी. आणि मी आत्ता किल्ल्याच्या एंट्रन्सवरती आहे, फक्त एंट्रन्सवरती आणि एंट्रन्सवरती हे सगळं मला दिसतंय. फक्त एंट्रन्सवरतीच मला हे सगळं दिसतंय आणि ऑब्व्हियसली जेव्हा मी या किल्ल्याचा चौकून व्ह्यू घेईल चारही बाजूनी, तर त्यावेळेस तो किती प्रशस्त असेल असं मला भासतंय.
राईट. तर आपण एक मिनार आहे समोर, तुम्हाला दाखवतो मी. हा मिनार आहे आणि ही एक दोन्ही साईडकडून एक म्हणजे सैनिकांना बसण्यासाठी कदाचित एक जागा असू शकते, किंवा आपण ज्याला चौक वगैरे म्हणतो तो चौकचा एरिया असू शकतो. दोन्ही साईडनं प्रशस्त अशी जागा आहे. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या म्हणजे मंदिरा टाईप दिसतंय, बट इथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम ठेवलेलं आहे आय थिंक. असो, इकडेही बघू शकतो तुम्ही भक्कम तटबंदी आता म्हणजे पार केली आणि आतमध्ये आलोय. ज्यावेळेस हे यादवकालीन वास्तव्य अशाच स्थितीमध्ये असेल, म्हणजे ज्या नवीन बांधलेला असेल किंवा त्या स्थितीमध्ये असेल, आणि त्यावेळेस ते लोक इथनं जात असतील, सैनिक वगैरे इथनं वावरत असतील, तर त्यावेळेस त्यांचा वैयक्तिक अनुभव किती भारी असेल, किती भन्नाट असेल, हे आपण इमॅजिन करू शकतो या वास्तूंच्या साह्याने, हिशोबाने. आत्ता मी पुढे पुढे जातोय आणि चक्क मी एंडपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपण पूर्ण टोकापर्यंत देवगिरी किल्ला पाहणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. कारण हे शेवटचं हिंदू शासक होतं, जे की म्हणजे शहाजी महाराजांनी, मी शहाजी महाराजांच्या जन्मस्थळीही तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण तत्पूर्वी त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या संकल्पाच्या पण 300 वर्षा अगोदर हिंदू शासक नायनाट झालं होतं किंवा संपलं होतं, आणि इथे निजामशाही आली होती, किंवा मग मुघली परकी आक्रमणांच्या थैमानं इथे वास्तव्यास राहिले होते. आणि त्यावेळेसपासून हा किल्ला मुघली आक्रमणकार्याकडे गेला. त्यात बराचसा राजवट हा निजामशाहीचा होता. त्यानंतर इथे ऑब्व्हियसली मुघलशाही देखील आली, औरंगजेब किंवा त्याच्या अगोदर जहांगीरनं ज्यावेळेस निजामशाही संपूर्णतः संपवली होती, त्यावेळेस मुघलशाही आली होती. आणि हे तुम्ही बघू शकतात, एवढं सॉलिड कन्स्ट्रक्शन आहे. आजही जसं तसं आहे, प्रशस्त आहे. आय थॉट की दिस इज व्हेरी ब्युटिफुल, इंटरेस्टिंग. हा एक किल्ल्याचा व्ह्यू आहे, आणि हा मिनार, आणि या मिनाराच्या समोर असणारा हा अभेद्य देवगिरी बघू शकता तुम्ही. तिथे जाऊन तर ऑब्व्हियसली मी दाखवणारच आहे. पण असं म्हणतात की या मिनाराच्या टोकावरती जर गेलो ना आपण, तर त्या टोकावरनं देवगिरीचा जो वरचा शिखर आहे किंवा टॉप आहे, तो एक्झॅक्ट सेम सेम लेवलला दिसतो. हे बघा. पण इकडे पण जाऊन येऊया एकदा, बघूयात नेमके काय आहे. तटबंदीची भिंत आहे, आणि या भिंतीवरती पहारेकरी त्यावेळेस जात असावेत. खरं तर लोक यामुळे याच्यावरती येत नाहीत की तिकडे खूप पायऱ्या आहेत आणि तिकडे खूप चालायला लागतं. बट इट्स ओके. ओ भाई साहब, हा 12 आहे चक्क. म्हणजे पानवटा आपण ज्याला म्हणतो ना, तर तो हा पानवटा आहे. पहिल्यांदा बघतो एवढा मोठा पानवटा कुठल्या तरी किल्ल्यावरती प्रशस्त पद्धतीनं. तर पूर्ण तुटलेले आहेत. नाही तर मी खाली जाऊन तुम्हाला एक्झॅक्ट दाखवलं असतं हा पानवटा. पण हा खूप खोल आहे, 30-35 फूट तरी असेल हा अंदाजे. आणि 30-35 फूट पाणी स्टोअर करणं, तेही एवढ्या कॅपॅसिटीमध्ये, हे किल्ल्याचं अभेद्य पण दाखवतं की यातनं वास्तव्यात हा किल्ला किती अभेद्य होता. आणि त्याचबरोबर परकीय शत्रू या किल्ल्यावरती खूप लवकर इंटरफेअर करू शकत नव्हते. इथे भारतमाता टेम्पल आहे, भारत मातेचं मंदिर. मी आयुष्यात पहिल्यांदा भारत मातेचं मंदिर अनुभवतोय. म्हणजे आपण ज्या देशाला माता म्हणतो, संबोधतो, त्या देशामध्ये त्या देशाचं म्हणजे भारत मातेचं मंदिर किंवा आहे, ते मी आता अनुभवतोय, बघतोय, आणि ऑब्व्हियसली तुम्हाला देखील दाखवतोय. हा तिकडे पानवट्याच्या शेजारीच हा रोड आहे. थोडासा पाऊस येतोय, थकवा पण खूप येतोय. आणि या किल्ल्यावरती मला एक वेगळी गोष्ट जाणवली. ती गोष्ट अशी की या किल्ल्याची सिक्युरिटी प्लस पॉईंट, या किल्ल्यावरती असणारी या किल्ल्याची मेंटेनन्स पॉलिसी. म्हणजे आता मी पाणी बॉटल घेऊन आलोय, आणि या पाणी बॉटलवरती एक लेबल लावलं बघा. हे बघा, हे लेबल आहे. हे जे लेबल लावलं ना त्यांनी, तर हे कशामुळं की तुमच्याकडे किती पाणी बॉटल आहे त्या हिशोबाने 20 रुपये डिपॉझिट करावे लागतात. पाणी बॉटल एवढे पैसे, आणि तेवढे तुम्ही डिपॉझिट केले तर त्याच्या बेसिसवरती तुम्हाला एक ती चिठ्ठी त्या बॉटलला लावली जाते. ज्यावेळेस तुम्ही ती बॉटल रिकामी घेऊन खाली याल गडाच्या खाली, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे वापस दिले जातात. हे पहिल्यांदा अनुभवले, आणि ही गोष्ट खरंच खूप भारी आहे. आणि ही वास्तू बघू शकता तुम्ही, भारत मातेचं मंदिर एवढा घुमट वगैरे बनवलेलं आहे. आणि इथनं पुढे जर गेलात तर हे देवालय.
याच्या चौही बाजूने एक साखळी तटबंदी आहे, जे की तुम्हाला प्राचीन मंदिरामध्ये पाहायला मिळते. एकदम ऐतिहासिक मंदिर आणि याच्यावरती डिझाईन्स आहेत. तुम्ही बघू शकता याच्यावरती वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. हे आणि ह्या वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या आहेत ते आर्किटेक्चर स्किल त्यावेळेचे दाखवतात. मी या अगोदर एल्लोरा आणि त्याचबरोबर वेरूळच्या लेण्या बघितल्या. त्याचबरोबर तिथलं प्रशस्त मंदिर देखील बघितलं, कैलास टेम्पल. आणि कैलास टेम्पल बघितल्याच्या नंतर मला एक असा अनोखा अनुभव आला की खरंच म्हणजे आपली आर्किटेक्चर स्किल किती डेव्हलप होती. बघू शकता तुम्ही एकदम एक्झॅक्ट चौथरा आहे, एक्झॅक्ट लोकेशन्स आहेत, व्यवस्थित मॅप म्हणजे आपण म्हणतो ना त्याला तंतोतंत मोजमाप करून बांधकाम केलेलं आहे. एकदम पूर्व असं एकदम म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, त्यामुळे 10 वेळेस एकदम एकदम येते. तर ऑब्व्हियसली त्या टाईपचं हे बांधकाम आहे. खरंच खूप भारी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. काय ती डेव्हलप सिव्हिलायझेशन असेल ज्यांनी हे रॉ कन्स्ट्रक्शन इथं फाइंड केलं किंवा बनवलं. या किल्ल्याला उगीचच अभेद्य किल्ला असं म्हटलं जात नाही, त्यामागचं हेच कारण असावं. चौकोनी परिसराचा व्ह्यू आणि हा पडता पाऊस. पाऊस दिसतोय का बारीक बारीक. आणि आपण पावसात अनुभवतोय हा देवगिरी फोर्ट. माझ्याकडे आज छत्री आहे, काल छत्री नव्हती, बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करायच्या राहून गेल्या. बट आज रेनकोट पण आणलाय आणि छत्री पण आहे. आणि पाऊसही वाऱ्यासोबतचा नाहीये, नाही तर छत्री काय 2 मिनिटात किल्ल्यासारख्या प्रशस्त ठिकाणी छत्रीला उडून जायला किती वेळ लागतो. आणि ही जी तुम्हाला पुढे दिसते ही किल्ल्याची ती तटबंदी आहे ज्यातनं किल्ला खरा चढायला सुरू होतो. तर ही तटबंदी जवळजवळ 3ऱ्या नंबरची तटबंदी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण किल्ल्याच्या एंट्रन्सलाच जवळजवळ 2 तटबंद्या आहेत. ही 3री तटबंदी आहे. याच्यावरती ही सेम पिण्यासाठी पाण्याची नियोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण बघू शकतो की ती इथल्या प्रशासनाने किंवा इथले जे किल्ला मेंटेनन्स करणारे लोक आहेत सोप्या भाषेमध्ये, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या वास्तूला जपण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न म्हणजे खरंच मला तर यशस्वी. आणि मी एंट्री करतो किल्ल्यामध्ये. किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही बघता त्या पद्धतीनेच एक मेन गेटच्या बाजूलाच एक चौकी असते छोटीशी, त्यात अजून विचारपूस केली जाते. आता परत हा तेवढाच अभेद्य का आहे याचं तुम्हाला कारण भेटून जाईल. तुम्ही बघू शकता इथे ॲज इट इज सेम त्याच पद्धतीनं आहे ज्या पद्धतीनं बाकी किल्ल्यावरतीही चौक्या असतात दरवाजाच्या बाजूला. आणि सेम आपण अजून वरती जातोय, तर या पायऱ्यांवरनं वरती जात असताना तुम्हाला परत इथे तटबंदीचा भाग आणि चौक्या पहाऱ्यांचा भाग तुम्हाला दिसेल. कारण हे छोटे छोटे जे गेट्स आहेत ते ऑब्व्हियसली एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंटला बिलॉंग करत होते. ज्यावेळेस तिकडून कोणी येत असेल तर त्या बाहेरच्या चौकी पहाऱ्यावरती त्यांची विचारपूस केली जात असेल, आणि इथून कुणाला बाहेर जायचं असेल तर ऑब्व्हियसली इथे त्यांची विचारपूस केली जात असेल. तर आपण मेन एंट्रन्सकडे जातोय पडत्या पावसामध्ये. आणि आपण ह्या किल्ल्याला अभेद्य किल्ला का म्हटलं जातं हे आत्तापर्यंत या तटबंदीच्या हिशोबानेच बघितलंय. कारण मी एवढे किल्ले फिरलोय तेवढ्या कुठल्याच किल्ल्यावरती आतापर्यंत मला एवढी
म्हणजे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामधली तटबंदी पाहायला देखील मिळालेली नाहीये.